मला आज नाही बड जायचं असल्या कारणाने मी आदरणीय संदीपान भोमरे साहेबांची परवानगी घेतली. शुक्रवार आज जरा अडचणीचा दिवस आणि त्यामध्ये 3 वाजेच्या आत आमची धार्मिक परंपरा पुरी करावी लागते शुक्रवारची. त्यासाठी मला जायचं असल्या कारणाने आदरणीय पालकमंत्री संदीपानजी भोमरे साहेब, प्रदीपजी जयस्वाल, संजयजी सिरसाट, रमेशजी बोरनारे पाटील, नितीन पाटील साहेब, राजेंद्रजी जंजाळ साहेब, रमेशजी पवार साहेब, विलासरावजी भुमरे, केशवराव पाटील तायडे, रामहरी बापू, देवदास पाटील लोखंडे, नगराध्यक्षा निकमताई, किशोरजी अग्रवाल, नंदूजी सहारे, दामूअण्णा गव्हाणे, केतनजी काजे, राजेंद्रजी ठोंबरे, अशोकरावजी सूर्यवंशी, मारुतीजी वराडे, धैर्यशील पाटील, वायके महाराज, हनीफभाई विश्वासराव आणि आमचे मित्र. खरं म्हणजे मी माझी खुर्चीच त्यांना दिली आता साबीरभाईला, पण साबीरभाईमध्ये बोरणार साहेबांमध्ये त्या खुर्चीमधून वाद होऊ नये आणि याचा कोणी वेगळाही अर्थ काढू नये. आजच्या या कार्यक्रमासाठी सर्व जिल्ह्यातून आलेले आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेबांवर प्रेम करणारे सर्व शिवसैनिक, पदाधिकारी, सर्व माता भगिनी, सत्कारचा कार्यक्रम मी मध्यंतरीच थांबवला. अजून ज्यांना ज्यांना सत्कार करायचा आहे, पालकमंत्री महोदयाला भेटायचं आहे, त्यांनी यानंतरही सर्व भेटू शकतात, सर्व सत्कार करू शकतात. आणि हे सर्व करताना माझा भाषण संपल्यानंतर आमच्या काही लोकांनी जाऊ नये. शेवटचा पालकमंत्री महोदयाचा भाषण झाल्याशिवाय कोणी आलो नाही, फक्त मला एकट्याला परवानगी आहे, बाकीच्या कोणालाही मंचवरचे बसलेले, कारण की बहुतेक लोक त्यांच्या चेहरेपट्टे पाहू लागलो का माझा झाला का हे जायला नाही पाहिजे, म्हणून त्यांना तेही मी सर्वांच्या साक्षीने, ज्याला फक्त शुक्रवारची नमाज पडायला जायचं आहे तितके लोक जाऊ शकतात, बाकीचे सर्व लोक इथे राहतील. आपला खरा महत्वाचा कार्यक्रम आहे हिंदू गर्व गर्जना, आणि त्यामध्ये पालकमंत्री महोदयांचा सत्कार. एक सोबत एक फ्री आहे तुमच्या सोबत, परंतु आपल्याला 4 तारखेला ज्या दसरा मेळाव्यासाठी जायचं आहे मुंबईला, 4 तारखेला, 5 तारखेला संपून जाईल, तिथे पाय ठेवायला बी जागा मिळणार नाही. मला माहित आहे तुमच्यापेक्षा जास्त मी याच्यामध्ये अनुभव येईल. हा, लोक कधी न्यायचे, काय न्यायचे, कसे न्यायचे, कुठं बसवायचे, कशी ट्रेनिंग द्यायची आहे, हे कधी मला शिकवायची गरज असेल तर मग कमाल झाली. 4 तारखेला कमीत कमी 12 वाजता, 2 वाजता, 3 वाजता, 4 वाजता निघालो आपण, तर निश्चित मुंबईमध्ये तुम्हालाही जायला जागा मिळेल, तुम्हालाही त्या ठिकाणी भाषणं ऐकायला मिळेल, आणि बसण्यासाठी जागा पाहिजे असेल ना तर बाहेरच्या बाहेर यायचं असेल तर मला माहित आहे मुंबईची परिस्थिती काय आहे. तिथली बीकेसी मैदान हा ऐतिहासिक मैदान आहे, आणि कार्यक्रम बी सभा बी ऐतिहासिक होणार आहे, याच्यामध्ये कुठेही शंका कुशंका कोणालाही करायची गरज नाही. लोकांमध्ये इतकी उत्सुकता आहे. मी हिंगोली, परभणी, वाशिम आणि काल जालना हे सर्व जिल्हे केले. या जिल्ह्यातून कार्यकर्त्यामधले असलेला उत्सव, त्यांच्यामध्ये असलेला आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांवर असलेला विश्वास, का महाराष्ट्राचा मुख्यमंत्री पहिल्यांदा पब्लिक कॅरियर आहे. याच्या अगोदर बी मुख्यमंत्री होते, पण त्यांची सीमा होती, मी आणि माझा कुटुंब, तितक्या पुरते पहिले मुख्यमंत्री होते. मी म्हणजे तुम्ही ऐकलं असेल, त्यांनी मी पुढे पुढे बोर्ड पाहिले ते शिवसेनेचे, म्हणजे ते कशासाठी होते त्याच्याबद्दल न बोलता मी आणि माझा कुटुंब हे असे आहे का हे लोकनाथ, एकनाथ नव्हे लोकनाथ असे हे मुख्यमंत्री आहेत का लोकांमध्ये राहतात. 12-12 वाजेपर्यंत, 2-2 वाजेपर्यंत, 3-3 वाजेपर्यंत सर्वसामान्य कार्यकर्त्याच्या भावना ऐकून घेतात. बोलताना एक सर्वसामान्य शेतकऱ्याचा मुलगा म्हणून त्यांना जी काम करण्याची संधी मिळाली त्याचं सोनं करायला निघाले. महाराष्ट्रभर फिरतात, आणि फिरल्यानंतर त्यांच्याबद्दल जी आपुलकी आहे, त्यांच्याबद्दल जो प्रेम आहे सर्वसामान्य माणसाचा, असं वाटतंय त्याला का आपला माणूस मुख्यमंत्री झाला. आपला नेता जो ज्या खुर्चीवर बसला त्या खुर्चीवर बसल्यानंतर ही आपली पूर्ण जाणीव, शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, शेतमजुरांचे प्रश्न असतील, दीनदुबळ्या गोरगरिबाचे प्रश्न असतील, हे सर्व सोडवताना शेवटी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री महोदय हे दोघंही जे निर्णय घेतात, जे 2.5 वर्षामध्ये जे निर्णय घेतले गेले नाही
ते या 2.5 महिन्यामध्ये घेतले गेले. याचा उल्लेख मी विशेष यासाठी करतोय की जे जे GR निघाले ते सर्वसामान्य जनतेसाठी होते, वैयक्तिक त्यांच्या स्वतःसाठी काही नाही. त्यामुळं काही लोक आपापल्या पद्धतीने, आता आमचे मित्र आदरणीय बोरनारे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे त्याच्या पोटामध्ये जरूर पोटसूळ आहे, त्रास तो होणार आहे. ज्यांनी चिन्हाच्या नावावर आपण निवडून यायचो आणि फायदा ते घ्यायचे, असे लोक आता जरा थोडा, मी तर काल जालन्यामध्ये बोलो, मी मला असं एक परिस्थिती निर्माण होऊ शकते का त्या भिंग लावून आपल्याला जुन्या नेत्याची पक्ष कुठं आहे, किती संघटना आहे ही पाहण्याची वेळ येऊन दुर्बीन मधून. मी खरं बोलतोय तुम्हाला, इतकी गर्दी पाहिली या प्रत्येक ठिकाणी. ज्या ज्या तालुक्यामध्ये आपण जातो त्या त्या तालुक्यामधल्या प्रत्येक माणसाला या सरकारबद्दल असलेला विश्वास, आपण काही चुकीचं काम केलंच नाही. जी 19 मध्ये युती होती भारतीय जनता पार्टी शिवसेनेची, ती आबाधित ठेवून एक मुख्यमंत्री पडद्याचे आडचे होते. आता हे पब्लिक कॅरियर मुख्यमंत्री झाले, पण शिवसेनेचेच आहे, दुसऱ्या कोणत्याही पक्षाचा आम्ही मुख्यमंत्री केला नाही. म्हणून आम्ही जे घेतलेला निर्णय आहे हा सर्वसामान्य माणसाला मान्य आहे. याची जाणीव तुम्हाला मी करून देतो का 5 तारखेची जी सभा राहील त्या सभेमध्ये तुम्ही पहा किती लोक असतात, कसे लोक असतात. ज्या ठिकाणी पारंपरिक आपला शिवसेनेचा मेळावा साजरा होतो तिथलची परिस्थिती, किती बाय कितीचा ग्राउंड आहे, किती जनता त्या ठिकाणी राहू शकते, आणि आपल्याकडचा जो BKCचा ग्राउंड आहे त्याच्यापेक्षा 5 पटीने मोठा आहे. तोही ओव्हरफ्लो होईल आणि डबल टिबल लोक रस्त्यावर राहतील. आणि दोघांची तुलना आता केली जाईल का खरी शिवसेना या 50 मुळे होती, या 12 खासदारामुळे होती का ते जे तिथे 14 आमदार आणि 6 खासदार, आता त्याच्यामधले बी 3-4 येण्याच्या मार्गावर आमदार आहेत, 1-2 खासदार बी येऊ लागले, ते तरी सांभाळून ठेवू शकता का परत एकदा नवीन भूकंप येईल याची मला शंका आहे. कारण मी काही जुना शिवसैनिक नाही, इथे बसलेले अनेक शिवसेनावाले आमचे सिल्लोड सोयगावची सोडले, काही आमचा मित्र परिवार सोडला, तर बाकी सर्व जुने शिवसैनिक आहे. मला शिवसेना फार जास्त माहीत नाही, परंतु जितकी शिवसेना माहीत आहे ही जी शिवसेना एकनाथरावजी, आज जे आपले मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब यांच्यासारखे कार्यकर्ते सर्व बाजूला गेलेले, आणि जे उरले सुरले तिकडं ते बॅकडोरने एंट्री करणार आहे. मला कोणतरी आता जंजाळ साहेबच बोलले मला वाटतंय की जे जनतेमधून निवडून येत नाही ते असे लोक जे जनतेमधून निवडून आलेले त्यांना शिकवतात. मला त्यांचंही आश्चर्य वाटतं की एकदा तुम्ही खासदार आमदार, आता त्यावेळेचे, आता ही आहे ना संधी आता, आणि त्या संधीचा परिणाम यांना दिसल. पहिल्या वेळेस बी मीच बिस्मिल्ला केला होता. ते कसा केला, काय केला, राजकारण कसं करावं, कोणता करावं, कोणाचं ऑपरेशन किती करावं, कोणत्या हॉस्पिटलमध्ये करावं, हे काही मला शिकवायची गरज नाही, म्हणून ते जास्त माझ्या नादात पडत नाही. परंतु भुमरे साहेब बिचारे जवळ आहे, पैठण आहे आणि शहर जवळ असल्या कारणाने विशेष प्रेम त्यांच्यावर आहे. माझ्यावर प्रेम करून करून थकले. साबीर बाईला माहित आहे किती प्रेम माझ्यावर केलेलं आहे. पण हे सर्व करताना शेवटी कार्यकर्ता या नात्याने आपल्याला जी कार्य करायची संधी मिळाली त्या संधीचं सोनं व्हावं. गेल्या वेळेस आमच्या दोघांच्या भांडणामध्ये तिसरेच येऊन बसले होते पालकमंत्री. खरं सूत्रधार मीच होतो त्याचा. दोघं आता, मी राज्यमंत्री आहे, कॅबिनेट मंत्री, यांना दिलं तर मी नाराज, मला दिलं तर हे नाराज. याला मी पूर्णविराम 1 महिन्या अगोदर ज्यावेळेस आमची शपथविधी झाली त्याच दिवशी समोर बसलेले त्यांचा मुलगा साक्षीदार आहे, प्रदीप जयस्वाल आहे, मी मुख्यमंत्री महोदयाला बोललो की साहेब काही करा पण बाहेरचा माणूस आमच्यावर लादू नका. आमचा जिल्ह्याचा जो मंत्री आहे त्यालाच करा. आणि मी यांना येऊन स्वतः 1 महिन्या अगोदर बोललो आदरणीय संदीपान भुमरे साहेबाला का साहेब मी तुमच्या नावाची शिफारस केली, आता तुम्ही 2.5 वर्ष कसे वागतात ही ट्रेनिंग आम्हाला घ्यायला मिळेल. चांगले वागले तर लाईन क्लिअर, वाईट वागले मला लय आयडिया आहे. मी पहिलेच बोललो साहेबाला, साहेब बोलले साहेब सत्तारभाई तुम्हाला असं बोलले तसं. मला आपल्याला काही फिकर नाही साहेब, मला कुत्रा निशाणी दिली तरी मी निवडून येईल.
हा कमजोर कमकुवत माणसाला काहीतरी सपोर्ट लागतो. आपण कार्यकर्ता आहे आणि जो कार्यकर्ता असतो त्याला कधीही कोणत्याही गोष्टीची भीतीच वाटत नाही. कार्यकर्ता आहे. कार्यकर्ता पद कोणी हिसकून बी घेऊ शकत नाही. आमदारकी घेऊन लोकसभाचा खासदार निवडून घेऊन मंत्रीपद चालल्या जाईल, अजून काय पदे जातील, पण कार्यकर्ता हा पद कधीही जात नाही. तो जसं जसं कार्य केलं तशी तशी त्याला पब्लिकची शक्ती मिळते, त्याचा आशीर्वाद मिळते, त्यांची दुआ मिळते आणि माणूस राजकारणाच्या त्या ट्रॅकवर कितीही अडथळे आले, किती गतिरोधक आले तर सरळ गाड्या मुंबईपर्यंत जातात. आणि एकदा कधी जनता जनार्दनने स्वीकारला नाही तर पालोदवर वखरावर बी कोणी ठेवत नाही. हे मी स्पष्ट सांगू लागलो. आपल्याला मेहनत करायची. पुढची जिल्हा परिषद तुमच्या समोर आहे, नगरपालिका आहे, महापालिका आहे. आता आमच्या जिल्ह्यामध्ये फक्त 2च नगरपालिका माझ्या जिवंत आहे, बाकी सर्व डिझॉल्व झालेले आहे. वैजापूर आणि पैठण नाहीये. वैजापूर, सिल्लोड, सोयगाव 3 आहे. माझ्या 2 आणि 1 साबीरबाईकडच्या गावामध्ये. पुऱ्या जिल्ह्यामध्ये एकंदरीत नगरपंचायता नगरपालिकापैकी 1 नगरपंचायत आहे फुलंब्री. त्यांचा कार्यकाळ आता डिसेंबरमध्ये संपत आहे. आमच्या सोयगावची परवाच निवडणूक झाली, त्यामध्ये 17 नगरसेवक आमचे आहेत, 2 नगरसेवक भारतीय जनता पार्टीचे. माझ्या गावामध्ये 30 परिस्थिती, 28 माझे, 2 भारतीय जनता पार्टीचे. आता पुढची युती कशी होईल त्याच्यावर मला शंका आहे. आता 2 दिलं त्यांचा समाधान होऊ शकत नाही आणि 2च्या पुढे मी देऊ शकत नाही. नाही तर मग जे आहे त्यांना अरबी समुद्राचं जवळ नेऊन नवीन त्याला. ही अडचण माझ्यासाठी आहे. तर माझी एक विनंती राहील का आपण जरूर निवडणूक लढू, परंतु स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ज्याची आपली शक्ती असेल त्यांनी मैत्रीपूर्ण पुढच्या भविष्यामध्ये निवडणुका ज्या लढायच्या आहे. भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनाही माझी विनंती राहील का ज्या ज्या लोकांना जशा जशा निवडणुका खालच्या याच्यावर आमच्या पक्षाच्या माध्यमातून आम्हाला चिन्ह आमचा जास्तीत जास्त लोकांपर्यंत न्यावं असं, तर त्या लोकल सेल्स गव्हर्नमेंटच्या ज्या निवडणुका असतात, जिल्हा परिषद, पंचायत समित्या, नगरपालिका, ह्या आम्हाला आपल्या आपल्या मित्रप्रमाणे आपण लढू. माझ्या तालुक्याची अशी आहे, बाकीच्या जिल्ह्यामध्ये सर्वांची परिस्थिती वेगवेगळी आहे, सर्व आपापल्या पद्धतीने भावना व्यक्त करणार. परंतु ही जी माझ्या तालुक्याची जी अडचण आहे ती अडचण दूर करण्यासाठी मी सन्माननीय मुख्यमंत्री महोदयालाही बोललो. त्याच्यामध्ये वादविवाद नाही, लढाई दोघांमध्येच आहे. एक तर निवडून येईल तर भाजप, नाही तर एकनाथ शिंदे साहेबांची शिवसेना. दुसरा कोणता निवडून येतच नाही, पक्षच नाही आमच्याकडं. मग कशाला नवीन एक पैदा करून घ्यायचा आहे. मैत्रीपूर्ण निवडणूक होईल. जिल्ह्याचे नेते इथे बसलेले आहे म्हणून मी बोलू लागलो. परंतु आपापल्या शक्तीने माझे काल पण प्रोग्राम कन्नड, खुलताबाद आणि मला वाटतं फुलंब्री अशा 3 ठिकाणी मी हा जो आपला कार्यक्रम आहे हिंदू गर्व गर्जना गावागावापर्यंत तालुक्यापर्यंत नेण्याची जबाबदारी माझ्या जिल्ह्याच्या 4ही जबाबदाऱ्या संपलेल्या आहे. शेवटची जी जबाबदारी आहे माझी ती जबाबदारी आता आपला स्वतःचा माझा मतदारसंघ, ज्या मतदारसंघामध्ये शिवसेनेचे आमदार नाही तितक्याच मतदारसंघामध्ये ज्या ठिकाणी शिवसेनेचे आमचे 5 आमदार आहे आम्ही या जिल्ह्यामध्ये, एक जागा नाही आहे, त्या ठिकाणी मला जावंच लागल. गंगापूरमधला खुलताबाद घेतलेला आहे आणि औरंगाबाद पूर्व काहीतरी फुलंब्री मधला फुलंब्री घेतलेला आहे. तर या ठिकाणी जाऊन मी तिथलची तयारी, माझ्या उद्या मिटिंगा होणार आहे, सभा होणार आहे, तिथेही मी जाणार आहे. म्हणून आपली जास्त वेळ घेणार नाही. आपल्या सर्वांना एकच विनंती करेल का आपल्या आपल्या पद्धतीने तुम्हाला कसा व्यवस्था, सन्माननीय आमदार बोरनर साहेब, सन्माननीय शिरसाट साहेब, सन्माननीय प्रदीपजी आणि आपले पालकमंत्री महोदय हे जे नियोजन करतील त्या नियोजनाप्रमाणे आपल्याला आपल्या आपल्या पद्धतीने आपल्या आपल्या नियोजनाने मुंबई कोणाला 5 तारखेला जायचंय का 4ला जायचंय ते त्यांनी ठरवायचं. माझ्या लोकांना मी जे ठरवलेलं आहे, आमच्याकडं गाड्या, लोकेशन सर्व आम्ही आमच्या पद्धतीने आम्ही करू लागलो. सिल्लोड, सोयगाव आणि कन्नड मधला जो एक मतदारसंघ आहे त्या ठिकाणी मला विशेष लक्ष द्यायची जबाबदारी आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेली आहे. म्हणून पुढच्या वेळेस आमचे नितीन पाटील साहेब माझीच्या ऐवजी आजी कसे होतील याच्या त्यांनी दक्षता घ्यावी, त्यांनी काम करावं, लोकांच्या समोर जावं आणि लोकांचा संपर्क करावा. संबंध बनले परिवर्तन होतोय आणि हे सर्व परिवर्तन केलं तर निश्चित नितीन पाटील साहेब बँकेत बसून चालणार नाही. कन्नड एक गल्ल्या पाड्या, वाडी, वस्ती, तांड्यापर्यंत जावं लागल. इतकीच तुम्हाला आजच्या या सभेच्या निमित्ताने शुभेच्छा आणि विनंती
मदत आता समजो मग पालकमंत्री कशासाठी केलं? मदत करण्यासाठी तर केलं पालकमंत्री. बाकी 5 तर आहेच, आम्ही 6वा यायला पाहिजे यासाठी पैठणचे पालकमंत्री आपल्या एकनाथ महाराजांच्या कडून आलेले आहेत आणि जिल्ह्याची जबाबदारी सांभाळलेली. आम्ही दोघंही मदत करू, तुमचाही खारीचा वाटा राहू द्या. नाही सिंहाचा तर खारीचा राहू द्या. मला माहित आहे का एक तालुका आम्हाच्याशी एकनाथ शिंदे साहेबांची ज्यांनी गद्दारी केली त्या गद्दाराला, एक गद्दार जिल्ह्यामधला आहे त्याला सबक शिकवायचा आहे म्हणून मी एकच भाषण केलं इथं. तर ते कोण आहे काय आहे त्याच्याबद्दल त्यांचं नाव घेणं बी माझ्यासाठी कार्यकर्त्याला उचित नाही आहे. परंतु भविष्यामध्ये कन्नडचा आमदार एकनाथ शिंदे साहेबाचा समर्थक राहील याची गवाही मी या ठिकाणी सर्वांच्या संमतीने देतो. फार मोठा लांबलचक भाषण करण्याची आज वेळ नाही. आदरणीय सन्माननीय पालकमंत्री महोदय संदीपानजी भोमरे साहेबाला माझ्या शुभेच्छा राहील. आपल्या सर्वांच्या वतीने जिल्ह्याचा भूमिपुत्र ज्या वेळेस आपल्या या जिल्ह्याचा माणूस पालकमंत्री झाला त्याच्याकडून अपेक्षा असतात आणि त्या अपेक्षा पुऱ्या करण्यासाठी ते कुठेही कमी पडणार नाही. आम्ही त्यांच्या सोबत, मी या जिल्ह्याचा मंत्री या नात्याने सहअध्यक्ष म्हणून बाजूच्या कमीत कमी 1 दिवसाच्या मीटिंग पुरता तरी मंत्रीला सहअध्यक्ष म्हणून पालकमंत्र्यासोबत बसून निर्णय घेण्याचा बोलण्यासाठी चान्स मिळतोय. त्याची संधी निश्चित मिळेल आणि आपल्या जिल्ह्याला जास्तीत जास्त निधी या महाराष्ट्र शासनाच्या वतीने अनेक योजना आहे, सिंचनाच्या योजना आहे, रोड रस्त्याचे आहे. आपला हा पर्यटनाचा जिल्हा आहे. त्याच्यामध्ये किल्ल्यापासून तर लेण्यापर्यंत अनेक काम करण्याची संधी आहेत. या सर्व संधी आपली इथलचा मेन आपण मुंबई दिल्ली कॉरिडॉर पाहिला 10,000 हेक्टर जमीन आहे, त्यालाही डेव्हलप करायचं आहे. त्यामध्ये नवीन नवीन उद्योग आणायचे, आपल्या भूमिपुत्राच्या हाताला काम मिळायचं आहे. पिण्याचा पाण्याचा प्रश्न ज्या ज्या ठिकाणी गंभीर आहे ते ॲज ए पालकमंत्री म्हणून ते सर्व तालुका वाईज आढावा घेतील, सरकारला पूर्ण कळवतील आणि मुख्यमंत्री महोदयाकडून वेगवेगळ्या खात्याच्या ज्या काही आमच्या मागण्या आहे या सर्व मागण्या पुऱ्या होतील यामध्ये कुठेही शंका नाही. उपमुख्यमंत्री महोदय आदरणीय देवेंद्रजी यांच्याकडून बी आमच्या ज्या अपेक्षा आहेत त्याही तुमच्याकडून त्या अपेक्षा त्यांच्या पुऱ्या होईल. आम्ही 6 आणि ते 3 असे 9 भविष्यामध्ये आमदार हे आपले सत्ताधारी पक्षाचे राहील. यामध्ये सर्व आपापल्या पर्यायाने आपण प्रयत्न केला तर निश्चित येणारी जिल्हा परिषद ही आपल्या एकनाथ शिंदे साहेबाच्या नावाने या ठिकाणचा जिल्हा परिषद अध्यक्ष उपाध्यक्ष होईल. महापौरमध्ये भारतीय जनता पार्टी आणि आपली शिवसेना दोन्ही मिळून आपण या ठिकाणी सरकार बनवू, त्यामध्ये कुठेही शंका नाही. अनेक पंचायत समित्या, जिल्हा परिषद या सर्व निवडणुका आपल्या समोर आहे. हे समोर ठेवून आपण गाव वाईज, तालुका वाईज, वार्ड वाईज नियोजन केलं तर मला वाटतं काही फार मोठं अवघड नाही. निश्चित याच्यामध्ये पुढच्या भविष्यामध्ये जे आपल्याला करायचं आहे, तुमच्या मनामध्ये पालकमंत्री महोदयांच्याबद्दल ज्या भावना असतील ते तुमच्याशी तुमच्या मागण्या असतील त्याच्यावर सहानुभूतीपूर्वक विचार करून सरकारकडून ते तुम्हाला कशा देता येईल याची दक्षता ते घेतील. मी त्यांचा एक सहकारी मित्र म्हणून, या राज्याचा कृषी मंत्री म्हणून कृषी विभागामध्ये अनेक नवीन प्रयोग, येणारा बजेट जो राहील, मी तुम्हाला आजच बोलतो, येणारा बजेट जो राहील हा कृषी खात्यासाठी पहिल्यांदा राज्यामध्ये जो बजेट महाराष्ट्रामध्ये मार्चचा होईल त्यामध्ये कृषी खात्याच्या अनेक अशा नवीन योजना मोठा बजेटमध्ये शेतकऱ्यांचा हित समोर ठेवून हे केल्या जाईल. शेतकरी सुखी राहावा, समृद्धी राहावा, एक पिकाच्या ऐवजी 2 पिकं घेणारा व्हावं आणि त्याला ज्या काही योजना लागतात, पोखरं असेल, गावामध्ये ठिबक असेल, स्प्रिंकलर असेल, वॉटर गन असेल, शेततळे असतील, जे काही लागतं ते सर्व देण्यामध्ये महाराष्ट्र सरकार कुठेही कमी पडणार नाही. आपल्या जिल्ह्यामध्ये ज्या ठिकाणी नुकसान झालेलं आहे, अनेक लोकांचा प्रश्न, माझ्याकडे 1500 कधीतरी SMS आणि फोन येतात का सातत्याच्या पावसामुळे काही नुकसान झालेलं आहे. आता इथंही भोमरे साहेब आहे, त्यांनी मला बोलले, आमचा बापू मला 2दा बोलले, तर मी तुमचे आदेश काढलेले आहे. आदरणीय सन्माननीय बोरनारे सरांनी मला बोललं, त्यांचेही आदेश काढलेले. हे सर्व पंचनामे जे काही आपला रिपोर्ट गेलेला आहे त्यासाठी कालच आमची मीटिंग होती. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महोदय, मी जालन्याला ऑनलाईन कलेक्टर ऑफिसमधून ती मीटिंग जॉईन केली आणि त्यांच्याशी भेटलो, बोललो. 700 काही कोटी रुपये आता मंजूर झाले. मला वाटतं भविष्यामध्ये जे नुकसान आपल्या शेतकऱ्याचा 33% पेक्षा जास्त झाला असेल
त्या शेतकऱ्याला नुकसान देण्यामध्ये कृषी विभाग कुठेही कमी पडणार नाही अशी गवाही आपल्या सर्व या ठिकाणी बसलेल्या बांधवांना देतो. ज्यांचे पंचनामे झाले असेल, ज्यांचे पंचनामे नाही झाले असेल, परंतु आता पीक परिस्थिती जी कापणी सुरू होणार आहे आणि पीक कापणीच्या वेळेस आपण त्या पीक विमा कंपन्याच्या लोकांच्या सोबत आपले सरपंच असतील, ज्येष्ठ त्या ठिकाणचे विविध कार्यकारी सोसायटीचे पदाधिकारी असतील किंवा कापणी प्रयोगमध्ये सर्वाचा पंचनाम्यामध्ये सह्या लागतात. त्या सह्या देताना ज्या ज्या ठिकाणी नुकसान झालं त्या त्या ठिकाणच्या पीक विमा योजनेचा लाभ शेतकऱ्याला मिळावं याचीही दक्षता आपल्या या कृषी विभागाकडून घेतली जाईल. कारण की माझ्याकडे जी जबाबदारी आहे ही आपल्याला बोलणं आवश्यक आहे आणि याचा लाभ आपल्या या जिल्ह्याच्या शेतकऱ्याला नव्हे तर महाराष्ट्राच्या शेतकऱ्याला मिळाला पाहिजे. हवालदिल झालेल्या शेतकऱ्याला आधार कसा मिळेल, त्याचे निराशाचे कारण काय आहे. बळीराजासोबत एक दिवस आपण ही जी योजना चालू केली त्यामध्ये कलेक्टर, कमिशनर, मी स्वतः मेलघाटवरून त्याची योजनेची सुरुवात केली. मी त्या आदिवासी बांधवांच्या शेतापर्यंत गेलो, त्यांच्याकडे एक दिवस मुक्काम केला, त्यांची परिस्थिती जाणून घेतली, गावामध्ये ग्रामसभा घेतली. अनेक त्या ठिकाणच्या त्यांच्या ज्या ज्या वेदना आहे, सकाळी त्याचा दिनचर्या 5 वाजेपासून संध्याकाळपर्यंत कसा चालतो, त्याच्या काय काय अडचणी येतात, त्याच्यामध्ये भविष्यामध्ये आपल्याला काय मार्ग काढता येईल आणि शेतकरी सक्षम कसा होईल, ह्या योजना सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी या दोघांच्या माध्यमातून शेतकऱ्याला मदत करण्याची भूमिका या मध्ये आता भरती होऊ लागली. त्याच्यामध्ये अनेक भरती होणार आहे. त्यामध्ये मेजॉरिटीमध्ये आपले कृषी विभाग, पोलीस विभाग, आरोग्य विभाग, ग्रामविकास अशा या ज्या पब्लिकच्या कनेक्टिव्हिटी असलेल्या सर्वसामान्य जनतेशी ज्यांची नाळ जुडलेली आहे असे अधिकारी कर्मचारी जोपर्यंत आपण देणार नाही तोपर्यंत आपल्या या येणाऱ्या आसमानी संकट असेल किंवा काहीतरी आपण पाहतो नवीन नवीन रोग येतात. आता काही ठिकाणी गोगलगाय आली, त्याचेही पंचनामे चालू आहे. त्याच्या अगोदर लष्कर अळी आली, त्याच्यानंतर बोंड अळी आली, त्याच्या अगोदर आपण पाहिलं तर लाल्या नावाचा रोग, असे अनेक रोग आले. शेतकरी हवालदिल होतो. आम्ही आदेश दिलेले आहे का आमच्या ज्या 4 विद्यापीठ आहे, 4ही विद्यापीठमध्ये जो प्रयोग होणार आहे त्या शेतकऱ्यांसाठी नवीन नवीन वाहन उपलब्ध करून देणे, कमी खर्चामध्ये जास्त उत्पन्न कसा दिला जाईल, तो शेतकरी सक्षम कसा येईल, त्याच्या मालाला भाव कसा मिळेल, ह्या सर्व छोट्या छोट्या गोष्टी आपण जोपर्यंत करणार नाही तोपर्यंत शेतकऱ्याची निराशा दूर होणार नाही. आणि एकदा त्याची निराशा दूर झाली का तो शेवटचा टोक जो आत्महत्यासारखा एक शेवटचा येतो, एक परिवार उद्ध्वस्त होऊन जातो. एक माणूस घरचा करता गेला तर त्या परिवाराचे काय हाल होतात. मी आणि आदरणीय भोमरे साहेब आम्ही दोघांनी फार जवळून पाहिलेलं आहे. याच्यासाठी ज्या ज्या पर्याय योजना करता येईल त्या त्या होईल. परंतु आम्ही तुम्हाला एकच मला विनंती करायची आहे की व्यासपीठावर बसलेले आमचे सर्व नेतेगण यांनी आपापल्या पद्धतीने येणाऱ्या 5 तारखेचा दसरा मेळावा परंतु 4 तारखेलाच जाण्याची तयारी केली तर निश्चित आपण जाण्यासाठी 12-12 तास लागतात. आपल्याकडून 450-500 किलोमीटर दूरवर मुंबई आहे आणि 500 किलोमीटरची मुंबई 12 घंट्याचा प्रवास आणि त्यानंतर कमीत कमी फ्रेश होण्यासाठी त्याला काही चांगल्या पद्धतीची आजूबाजूला जागा उपलब्ध करून देता येईल. सर्व तयारी आपल्या पक्षाचे जर्मुख म्हणजे जे प्रमुख आमचे नेतेगण आहे हे बी करतील, मुंबईवाले बी करतील. परंतु आपण सर्वांनी त्या ऐतिहासिक सभेचा साक्षी व्हावं. ही ऐतिहासिक सभा कशी होती, त्यामध्ये सर्वांचा खारीचा वाटा कसा राहील हे आपण सर्वांनी यथाशक्ती प्रयत्न केले तर मला वाटतं का आपला जिल्हा महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त कार्यकर्ते घेऊन जाणारा, जसा महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त आमदार एकनाथ शिंदे साहेबाचे या जिल्ह्यामध्ये आहे त्याच पद्धतीने तितक्या शक्तीने तितक्या ताकदीने आपण सर्व मुंबईला जाऊया आणि ते दसरा शब्दाचा सोन्याचे शब्द जे साहेब सोन्यासारखे शब्द त्याच्या मुखातून बोलणार ते आपल्या कानातून ऐकणार आणि त्याची अंमलबजावणी महाराष्ट्रामध्ये अनेक कार्यकर्ते करतील अशी अपेक्षा व्यक्त करतो. आपण सर्व इतक्या मोठ्या संख्येने या ठिकाणी जमलेला आहे, जितके मध्ये आहे तितके बाहेर पण आहे. हे सभागृह तो ओव्हरफ्लो झाला. खरं म्हणजे प्रदीपजी जयस्वाल यांचा मी मनापासून आभार मानल का त्यांनी ही सर्व व्यवस्था प्रदीप जयस्वालनी केली आणि आम्ही दोघंही मंत्र्याला आम्हाला ताण यायला पाहिजे तर आमचा ताण तुम्ही घेतला. याबद्दल प्रदीप जयस्वालजीचे मी विशेष अभिनंदन करल का त्यांनी त्यांच्या या मतदारसंघामध्ये या शहरामध्ये जी मीटिंग घेतली याच्यासाठी हा हॉल उपलब्ध करून दिला, सर्व कार्यकर्ते उपलब्ध करून दिले. और जब हम ही उनके साथ है तो तुम क्यों डर रहे हैं? हम सहित 8 है, 7 क्यों बोल रहे हैं?
हम भी 8। उनकी याद तुम्हारे बीच में आना, इसके लिए ही उनके शब्द बोला। तुम्हारे जैसे दिल में वो, उससे ज्यादा पिया, कितना लोकप्रिय है, कैसा है नेता, सादा सिंपल, खासदार आमदार, ये सारे पद रहने के बाद में भी प्रदीप जायसवाल जी आज भी उनके जमीन पे पाव है, जिनके जमीन में रहना है, वो उल्टे पाव लेके कहीं भी लुढ़कने का काम कर रहे हैं। मैं बोल नहीं सकता क्या है क्या नहीं है, कैसे है वो, उनके बारे में बोलना, और मैं जिस पद पे हूं, आप उनको ये बातें सिखाना मेरे जैसे कार्यकर्ता का। जो चीज अभी रेस में ही नहीं है, वो लंगड़े घोड़े के बारे में क्यों रेस करना चाहिए, मुझे ऐसा लगता है। बोरनारे सर कर रहे थे उनके बारे में, लंगड़े घोड़े अभी क्या है, कुछ तो भी चल रहा है, इतना इतना बोलना। अभी अपन 62 साल की उम्र भी है तो अभी अपन चार्ज है, फिट है भी। मैं 62 साल की उम्र है, 42 साल से राजकारण करता हूँ, गांव का सरपंच, आखिरी सरपंच, पहला नगर अध्यक्ष, विधानसभा हार गया, विधान परिषद, राज्य मंत्री, कैबिनेट मंत्री, फिर राज्य मंत्री, उसके बाद देर आए दुरुस्त आए, लेकिन ऐसे आए कि जैसे आसमान में से खजूरें बरसती है उस खेत में, और वो वहां से मिठास निकलती है, वैसा कृषि खाता, कृषि एक जो किसान भाई की सेवा करने का मौका मुझे दिया है, मैं मेरे ये 2 साल में जरूर परिवर्तन करने का, उसमें बदलाव लाने की कोशिश जरूर करूंगा। और वो बोलते ना, माना कि इस चमन को गुलिस्ताना बना सकेंगे हम, लेकिन हमारा किसान भाई जिस रास्ते से चलेगा उसके कांटे जरूर दूर करेंगे हम। आदाब, सलाम, राम राम, जय भीम, जय हिंद, जय महाराष्ट्र। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।